नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. आरोग्य विभागाची 5,000 प्लस पदांची जी जाहिरात येणार आहे, तर या जाहिरातीच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावरती बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत तर त्या व्हायरल होत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये ना थोडीशी संभ्रमाची परिस्थिती येत आहे ना. अशामध्ये या फसवीच्या आणि हसव्या गोष्टींमधून आपल्याला खरी आणि सत्य माहिती मिळवण्यासाठी फक्त एक शेवटचा रस्ता राहतो, तो म्हणजे शासन दरबारी माहितीच्या अधिकारांतर्गत RTI दाखल करणे. ना आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार जवळपास 5 विभागाच्या भरतीवरती आपण RTI टाकलेला आहे. वनरक्षक, जिल्हा परिषद, देन MPSCचे जे आहे तर त्यावरती देखील आहे की MPSCकडे कोणकोणती पदं वर्ग करण्यात आलेली आहे. देन नगर परिषद, तलाठी भरती आणि यस मला आणखी आठवत नाही आहे, पण ते सगळ्यांचे व्हिडिओ जे आहेत तर ते येऊन जातील, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ना आता आजचा जो GR आहे, म्हणजे GR म्हणण्यापेक्षा आजची ही जी आरोग्य विभागाची जी भरती आहे ना, तर त्या संदर्भात आपण काय केलेलं आहे की RTI टाकलेला आहे. तत्पूर्वी आपली सगळ्या परीक्षेसाठी आपण TCS IBPS मार्फत ज्या परीक्षा होतात तर त्यांच्यासाठी आपण फक्त 49 रुपयामध्ये ऑडिओ व्हिडिओ AIनं बनवलेल्या नोट्स, PDF, टेस्ट सिरीज सगळं काही फक्त आणि फक्त 49 रुपयात प्रोव्हाइड करतो आहे. तर सोबतच आपली महालिपिक भरती देखील आहे. देन आरोग्य सेवक भरती आरोग्य विभागाची, देन आपली न्यायालय भरती आहे आणि तलाठी भरती बॅच 2026 MPSCच्या धर्तीवरती ती देखील चालू आहे ना. आता चला आपण पाहूया की आरोग्य विभागाचा या ज्या जाहिरात आहे तर यावरती आपण RTI दाखल केलेला आहे. तर या RTI मध्ये आपण नेमकं काय काय माहिती जी आहे तर ती शासनाकडून मागवलेली आहे ते देखील बघूया. चला आता यामध्ये पहिला जो मुद्दा आहे, आगामी DHS भरतीसाठी मंजूर पदाची पदनिहाय विभागनिहाय संख्या किती आहे. म्हणजे मंजूर झालेली पदं 5,000 जो आहे, आता हा आकडा तोंडी बोलण्यातून आलेला आहे पण तो खराच असेल असं नाही, तर त्याविषयी आपण काय आहे की लिखित स्वरूपात आपण शासनाकडून मागवलेला आहे. मंजूर पदाची पदनिहाय विभागनिहाय संख्या किती आहे ते. नंबर 2, DHS मध्ये डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सुप्रिटेंडेंट यांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाकडे कोणत्या तारखेला गेलेला आहे. ठीक आहे, पब्लिक हेल्थ जी डिपार्टमेंट आहे तर त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी प्रस्ताव शासनाकडे कोणत्या तारखेला पाठवलेला आहे ते देखील आहे. त्याचा फाईल नंबर जो आहे तर तो आपण मागवलेला आहे. जर तो गेलेला नसेल तर ते सांगतील की आत्ता म्हणजे यावरती काही माहिती देऊ शकत नाही किंवा अंतिम निर्णय झालेला नाही. जसं तलाठी भरतीचं GRचं उत्तर आलेलं आहे आपल्याला तशा प्रकारचं येऊ शकतं. देन आहे सदर DHS भरती प्रक्रिया सध्या कोणत्या टप्प्यावर आहे. जर समजा शासनानं जर समजा मंजूर केला असेल, ठीक आहे, किंवा विभागानं मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे, मग तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मग तो मंजूर झाला, वित्त विभागाची मान्यता दिली, आकृतीबंध, बिंदू नामावली या प्रोसेसमधून कुठल्या टप्प्यावरती भरती आहे ते देखील आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ते मागवायचं आहे. मागील DHS भरतीतील रिक्त राहिलेली पदे, मागच्या भरतीमध्ये जी रिक्त राहिलेली पदे होते कात्री लावली होती तर ती किती पदे होती तर ते देखील आपण मागवलेलं आहे. यामध्ये फक्त एक मुद्दा जो आहे तर तो ॲड करायचा राहिलेला आहे की वेटिंग लिस्ट जी मागची 2023ची झाली होती तर ती वेटिंग लिस्ट किती दिवस व्हॅलिड आहे. नोव्हेंबरमध्ये ते मला वाटतं 16 नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी 3 महिन्यासाठी वाढवली होती. म्हणजे फेब्रुवारीपर्यंत ती वेटिंग लिस्ट जी आहे तर ती आहे. हा एक आहे, ठीक आहे. देन 5वा जो आहे तर DHS भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याचा जो कालावधी आहे तर तो कोणता असणार आहे ते, किंवा कधीपर्यंत जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते ते विचारलेलं आहे. देन सदर भरती प्रक्रिया जी आहे तर ती MPSC मार्फत होणार आहे की TCS मार्फत होणार आहे की इतर कोणत्या IBPS मार्फत होणार आहे हे देखील विचारलेलं आहे. नाव आपण जर खाली पाहिलं तर या पद्धतीनं हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, देन आपण पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटला पाठवलेला आहे आणि हे जे स्टेटस आहे तर ते सक्सेस आलेला आहे. टेलिफोन नंबर पण आलेला आहे आणि हा जो Gmail ID आहे तर ते देखील जे आहे तर ते उत्तर देण्यासाठी त्यांना ग्राह्य धरले जाणार आहे. न अशामध्ये आता आपण RTI तर दाखल केलेला आहे. पुढच्या 30 दिवसामध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. 30 दिवसाचा कदाचित वेळ लागत नाही. हा फक्त एक होऊ शकतं की जर याचं उत्तर नसेल तर ते संदर्भित विभागाचे जे हेड असतील तर त्यांच्याकडे पाठवतात. जसं तलाठी भरती आणि नगर परिषदच्या भरतीच्या संदर्भात RTIच्या संदर्भात झालं होतं, त्या विभागानं काय केलं होतं की त्या कन्सर्न माणसाकडे आपला जो RTIचा जो कन्सर्न आहे तर तो पाठवला होता. जर तसं जर झालं तर फक्त एक 7-8-10 दिवस, 15 दिवस किंवा 30 दिवसाच्या आत तर मॅक्सिमम येऊनच जातं. जसं याचं उत्तर येईल तसं तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची सॉफ्ट कॉपी देखील टाकेल आणि व्हिडिओच्या स्वरूपातून येस नक्कीच मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा सादर करेन. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुम्हाला आणखी कुठल्या विभागाच्या भरती प्रक्रियेवरती चिन्ह जर असेल तर रिअल ऑथेंटिक विश्वासू माहिती आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर आपल्याला RTI शिवाय पर्याय नाही आहे, तर तुम्ही ते सजेस्ट करू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.